समोर बाय तो अक्कू आणि त्या गोलंदाजी करतो म्हणजे जितू मांगेला आणि खेळतो तो म्हणजे अक्कू. पहिला चेंडू जितू यांचा अक्कू यांना आणि मात्र आता स्क्वेअर मारा करतोय. जितूने स्क्वेअर सुरुवात केली आणि पंचांना आपल्या हात मोड गेलेत. अवंत धावेत भर, एक धाव मिळते संघाच्या धावसंख्येत भर, एक धाव. काव्या जितू पंगेला आणि मोठा फटका मारा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण होते आहे. दुसरी धाव घेणार का, दोन धाव धावणार का, दोन धाव निश्चित धावणार आणि दोन धाव पूर्ण करतायत. सहजपणे पूर्ण होत्या जितू मंगला चेंडूवर आणि धावसंख्या झाली 3. धावसंख्या 3, एक चेंडू आणि 3 धावा. चांगली सुरुवात करतात ते म्हणजे प्रणय या संघाच्या मार्फत काव्या. आणि चांगला फटका मला कार्पेट शॉट मारलाय अक्कू आणि मला वाटतं आज चेंडू नाही आणि हा चेंडू झालाय चौकार आणि अक्कूच्या बॅट झालाय डबल शॉट प्राचार चौकार. द मॅन फ्रॉम बीकेसी अक्कू आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 7. 2 चेंडू 7 धावा. चांगली सुरुवात केली ती म्हणजे काव्या संघाने. पुन्हा एकदा जितू मांगेला गोलंदाजी करतील. हो आणि मारला चेंडू परंतु डी जमून जाईल चेंडू. मला वाटतं एक धाव मिळते का, एक धाव नाही का, डिक्लेअर झाले का, दुसरी धाव घेणार का, नाही. पंचांनी वाटतं अंपायर एक धावा का नाही ना, नाही. धावसंख्या 8, 3 चेंडू आणि 8 धावा. कृपया सामना त्वरित चालू करायचा. आपल्याला वेळ फार कमी आहे. वेळेचं भान ठेवायचं आहे, वेळेचा अपयोग टाळायचा आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडू 8 धावा आणि करतोय गोलंदाज तो म्हणजे जितू मांगेला संघाच्या संघनायकाचा विश्वास संपादन करणार का, की आकू मोठे फटके मारून विश्वास संपादन करणार, पाहावं लागेल. पुन्हा एकदा अवंत जितू यांच्या माध्यमातून आणि आता मात्र 3 चेंडू 9 धावा. गच्चाळ गोलंदाजी करतो तो जितू मांगेला. स्क्वेअर मारा करतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा करतोय. नो बॉल प्लस ते डिक्लेअर. धावसंख्या 11. गच्चा गोलंदाजी करतोय. काहीतरी स्क्वेअर मारा करतोय जितू मांगेला. 3 चेंडू 11 धावा. आता मात्र प्रशांत त्रासलाय, कंटाळलाय, काहीतरी कानमध्ये येतोय, सांगतोय, समजवतोय. क्रिकेटमध्ये असंच असतं. एखाद्या गोलंदाजाचा स्क्वेअर मार्क असेल तर मग करायला येऊन तर सांगावं लागतं, समजावं लागतं. एक बाळकडू किंवा कानमध्ये लागतो तोच प्रकार प्रशांत गर्दे करतोय आणि 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केला ते म्हणजे जितू मांगेलाने. खराब सुरुवात. सूरज कणगुटकर नेव्हीचे ऑफिस इथे आलेले आहेत आणि त्यांचा सत्कार होतोय. सूरज कणगुटकर कुठे असतील त्यांनी ते उपस्थित. सूरज कणगुटकर यांचा आता माझा सत्कार होतोय. नेव्हीचे ऑफिसर मी विनंती करतो बाबू मोरे यांना की ते सन्मानित करायचं आहे. सूरज कणगुटकर नेव्हीचे अधिकारी इथे उपस्थित आहेत आणि बाबू मोरे यांना विनंती करतो त्यांचा सन्मान करायचा, सत्कार करायचा आहे आणि सूरज कणगुटकर साहेबांनी तो सन्मान स्वीकारायचा आहे. मी विनंती करतो बाबू मोरे यांना की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. सूरज कणगुटकर एक नेव्ही ऑफिसर. बाबू मोरे आयोजक यांना विनंती आहे की त्यांनी यांना सन्मानित करायचं आहे. पुष्पगुच्छ आणि सूरज कणगुटकर यांचा सन्मान होतोय आणि आता मोठा फटका मारलाय आणि आज जेल होतो काय आणि जेल सोडलाय. गच्चा क्षेत्ररक्षण केलंय आणि एक धाव पूर्ण होते आहे. गच्चा अक्कू सारख्या मोठ्या पर्यंत जेल सोडलाय. गच्चा क्षेत्ररक्षण होत आलंय आणि धावसंख्या झाली ती 14. 5 चेंडू 14. अक्कू सारखा मोठा मासा काय लागला होता, सॉरी. आणि आता मात्र मानचिन्ह देऊन सन्मान होतोय तो म्हणजे सूरज कणगुटकर नेव्ही ऑफिसर. बाबू मोरे धन्यवाद. सूरज कणगुटकर तुमचे देखील आभार. इथे आला तुम्ही कार्यक्रम शोभा वाढवली त्यामुळे फार फार आभारी आहे. असंच सहकार्य असंच प्रेम राहू दे आणि या कार्यक्रमाला प्रेरणा मिळू दे तुमच्या माध्यमातून.
धन्यवाद कनगुट साहेब, फार फार आभारी आहे. धावसंख्या झाली 14. धावसंख्या 14. 14 धावसंख्या 14. एका षटकाने धावसंख्या 14. षटक समाप्त. दुसरे षटक मार्गस्थ प्रवीण यांच्या माध्यमातून. प्रवीण 71 गोलंदाज. प्रणयाचा 71 गोलंदाज. प्रणय म्हणजे मागच्या षटकात चांगली गोलंदाज केली होती आणि सामना कलाटीने धावतो प्रवीण. काय करतो पाहावं लागेल, पण समोर उभा आहे तो अक्कूसारखा मोठा विस्फोट फलंदाज. 14 पहिल्या षटकात 14 कुठून काव्याने आपले मनसुबे केले. मोठी धावसंख्या उभारणार का या सामन्यात? मोठी धावसंख्या उभारली जाईल का? आणि प्रवीण पुन्हा एकदा अवंतर स्वेअर मारा करतोय. धावसंख्या झाली 15. कुठे सूर गवसला नाही प्रवीणला. सगळेच गोलंदाज स्वेअर मारा करतायत. पहिल्या षटकात 14. आता मात्र एक धाव, 15 धाव. 6 चेंडू आणि 15 धाव. चांगली सरासरी आहे या संघाची काव्याची. पुन्हा एकदा पेनमध्ये स्वेअर मारा करतोय आणि पंच मात्र आपले हात मोकळे करतायत. एक एक्सरसाइज करतायत पंचांच्या माध्यमातून. अवंत धावेत भर. धावसंख्या झाली 16. प्रवीणला काय ते सूर गवत नाही. प्रवीण फंबल झालाय, स्वेअर मारतोय, चलबिचल झालाय आणि कुठे स्वेअर मारा करतोय. प्रशांत मात्र टेन्शनमध्ये आहे. करणार प्रशांत टेन्शनमध्ये. 16 धावा झाल्यात. प्रवीणचा एकही चेंडू नाही आहे. पुन्हा एकदा प्रवीण तयार. आणि फुलटॉस चेंडू मात्र गमावून बसला आहे आणि एक धाव मिळते का? आणि डिक्लेअर झोनमध्ये गेले आहे का? 4 क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या मागे आणि धावसंख्या 17. तुम्ही असेच क्षेत्ररक्षण केला तर नक्कीच हा सामना गमावून बसाल आणि सामन्याच्या या टुर्नामेंटच्या बाहेर फेकले जाल. याची कृपया नोंद घ्यायची. 17 हो फुलटा चेंडू आणि आता चेंडू झेलबा होतोय काय? आणि सुरेश झेल पकडलाय काका मसूरकर यांनी. वैभवशा 66 जोरदार टाळ्या वाजवा मसूरकर यांच्यासाठी. आणि झेल पकडलाय यंग मॅन यंग ब्रिगेड मसूरकर काका. सुरेश चेंडू, सुरेश झेल, सुरेश पकडले फार चेंडू आणि अक्कूसारखा मोठा फलंदाज, मोठा मसागा लागलाय तो म्हणजे प्रणयाला. सुरेश झेल पकडला. सुरेश झेल. जोरदार टाळ्या होते मसूरकर काका यांच्यासाठी. मामा कटकर यांच्याकडून मसूरकर काकांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. या 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 जेलसाठी मामा तटकरे यांच्याकडून मसूरकर काका यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. सुरेश क्षेत्ररक्षण मसूरकर काका यांच्या माध्यमातून एक यंग ब्रिगेड, यंग मॅन, एज ऑफ 65 इन द क्रिकेट डझंट मॅटर स्टमक अँड एज. आणि आता जो गोलंदाज तो म्हणजे मला वाटतं लांगी. बॅट्समॅन नेम, बॅट्समॅन नेम, अरे बॅट्समॅन नेम लांगी, जो खातो वांगी आलाय खेळायला. लांगी जो नेहमी खातो वांगी आलाय. आणि तो आता मात्र प्रवीण कदम. ओहो चेंडू गायचा काल नाही. आणि मला वाटतं परत एकदा चेंडू डी झोन जातोय. एक धाव मिळते. धावसंख्या झाली 18. 18 धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकात 14 आणि आता 4 अशा 18 धावा कुठल्या आहेत. पण अक्कूचा मोठा फलंदाज गेलाय कुठे थोपून ठेवला इथे मला वाटतं प्रशांत यांनी. हो सुरेख फटका. कॉपी बॅक शॉट, कॉपी बुक शॉट. 2 धाव पूर्ण झाल्या. सुरेख फटका मारला होता आणि 2 धावच्या नंतर धावसंख्या 20. सुरेख फटका अलका धावची ढकलला आहे. प्लेसमेंट चांगली केली होती. ह्या खरंच क्रिकेटच्या भाषेत म्हणाले तर सेन्सिटिव्ह क्रिकेट म्हणायला लागेल. लांगी यांच्या माध्यमातून चांगला फटका. 2 धावा नोमॅन लँड शूट टाकला आणि 2 धावा घेतल्या ते लांगी आणि सुरेख फटका. ओहो सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. हा चेंडू कायचा काल नाही गच्च्या क्षेत्रविषय परंतु वाईट अवंत धावेत भर. 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या जाती 22. धावसंख्या जाती 22. या सामन्यातलं मोठी धावसंख्या उभारणार का? मला वाटतं मोठी धावसंख्या उभारणार का? धावसंख्या झाली 22. दुसरा षटक मार्गस्थ संघाचा दुसरा वैयक्तिक पहिल्या षटक प्रवीण कदम यांच्या माध्यमातून. ओहो सुरेश चेंडू. हा चेंडू कायचा कळाला नाही आहे. इधाव चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसला.
डी झुमे चेंडू मारण्याचा प्रयत्न होता लांगे यांचा, परंतु हा प्रयत्न फसला. सुरेख चेंडू, निधाव चेंडू आणि धावसंख्या ठेवले 22. शेवटचा चेंडू या षटकातला. तसं पडायला गेलं षटक मागडच पडलाय. जिथून 14 दिल्या आणि मात्र 8 धावा दिल्या आणि एक धाव पूर्ण होते. एक धाव घेणार, दुसरी धाव घेणार का नाही. एका धाव सुरेश ओवळ मात्र जातोय आणि एकच धाव मिळते आणि धावसंख्या 23. 2 षटकाच्या समाप्ती धावसंख्या 23. जवळजवळ ते लोक 11.5 11.5च्या सर घेतो. तो संघ म्हणजे काव्या. धावसंख्या 23. 12 चेंडू 23 धावा, 23 धावा 12 चेंडू. आता मात्र तिसरं धाव षटक घेऊन कोण येणार. धावसंख्या रोखायला मला वाटतं स्वतः काशीनाथ दळवी, बाळप्रकाशचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मुंबईच्या पट्टीतला एक नावाजला गोलंदाज काशीनाथ दळवी. डावखुळा गोलंदाज वसीम अकराम. अचानक 7-4चा वैयक्तिक परिषदेमध्ये काशीनाथ डावखुळा गोलंदाज वसीम अकराम मान फ्रॉम सेव्हन. ओ पहिला चेंडू काय चेंडू कळाला नाही आहे आणि मात्र अवंतर धाव भेटते आणि धावसंख्या जाती बोल्ड झाला. सॉरी माफ करा, चुकीला क्षमा असावी. मला वाटतं क्लीन बोल्ड झाला तो. बोल्ड झालाय का. बोल्ड झालाय. लांगीचा विकेट गेलाय. मोठा मासा आउट झालाय आणि आता मजा येतो म्हणजे मला वाटतं फलंदाज कोण. आयझॅक मलिक, द मॅन फ्रॉम मंत्रालय. आयझॅक मलिक पहिल्या चेंडीवर यश संपादन केले काशीनाथ दळवी आणि नेहमीप्रमाणे सरपडी गोलंदाजी आणि हा बाद. आणि आता लांगी बाद झालाय. विकेट घेतली ती म्हणजे काशीनाथ दळवी. काशीनाथ दळवीचे चेंडू खाली बसतात आणि तो बॉल उशिरी कधीच घेत नाही, त्यामुळे चेंडू खेळायला फार कठीण समस्या निर्माण होते. आणि आता आले तो आयझॅक मलिक, द मॅन फ्रॉम मंत्रालय. काय करतो पाहूया. 23. शेवटचा 73 गोलंदाज काशीनाथ दळवी आणि हा मात्र चेंडू टोलावलाय. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेणार का. कट्टा फिल्डिंग करतोय. एक चांगला क्षेत्ररक्षण. 2 धाव मात्र केल्यात आणि आता मात्र मलिक बाद. विनाकारण चोटी धाव घेण्याचा प्रयत्न फसला आणि मलिक बाद झालाय. केवळ एकच धाव मिळाली आहे आणि धावसंख्या 24. 24. मलिक बाद आणि मग पाठोपाठ तू चल मग या अशी परिस्थिती निर्माण करतो. म्हणजे मलिक लांगी गेला, मलिक गेला आणि आता जातो मग सुभाष रेमजे. 11 भाग्याचं एक भाग्य चाललंय मैदानावर. सुभाष रेमजे 11 भाग्याचा खेळाडू, एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज, ज्याच्या टेस्टी गोलंदाजला म्हणाल तो म्हणजे सुभाष रेमजे. मेट्रो एक नावाजलेले गोलंदाज, 11 भाग्याचे एक भाग्य, सदैव चांगली गोल टाकतो. सतत एक कन्सिस्टन्सी गोलंदाज म्हणायला लागेल ते म्हणजे सुभाष रेमजे. मलिक बाद. कृपया मलिक बाहेर यायचं. मलिक तात्काळ बाहेर या. 2 चेंडू 2 विकेट, धावसंख्या 24. पुन्हा एकदा 2 चेंडू टोला. मला वाटतं डी झुमे चेंडू गेला. एकच धाव मिळते. धावसंख्या 25. कुठेतरी काव्याला थांबून ठेवले ते म्हणजे काशीनाथ दळवी यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. केवळ 2 धावा खर्च केला 3 चेंडूमध्ये काशीनाथ दळवी आणि 2 विकेटी पडल्या या गोलंदाजीवर. चांगली गोलंदाजी करत होतो म्हणजे काशीनाथ दळवी. वसीम अकरम 7-4चा हा 73 गोलंदाज, भरोशाचा गोलंदाज काशीनाथ दळवी उर्फ काशा दादा. 25 धावसंख्या झाली आहे. कुठे ठोपून ठेवलंय. यानंतर सामना सही एक मिनिट आणि हा मोठा फटका मारलाय आणि हा अरे झील सोडलाय आणि हा चौकार, डाबर चौकार चौकार सुभाष रेमजे यांच्या बॅटीतून. सुरेख हा झेलवाला होता परंतु गच्चा क्षेत्ररक्षक झाले जितू यांच्या माध्यमातून आणि झेल सोडलाय. मुकुंद
मुकुंद निघालाय. मुकुंद मोहिते यांनी दोनदा झेल सोडलाय. गच्चा क्षेत्ररक्षण होते मुकुंद यांच्याकडून आणि याचा फटका बसतोय तो काशा दळवी यांना. 4 धावा मिळतात. दाबा 54 चौकार रेमच्या यांच्या पाठीतून आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 29. फुलटा चेंडू मारला. आता मग झेल आहे. झेल घेतोय काय आणि झेल सोडला. पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण आणि आज धावची तो वाचवलाय. धावसंख्या झाली ती 30. 5 चेंडू आणि 30 धावा. जवळजवळ 17 चेंडू आणि 30 धावा. गच्चा क्षेत्ररक्षण प्रणय या संघाचं. आणि हा पंचाने मात्र हात मोकळे केले आहेत. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 31. सोयर मारा करतोय काशना दादा. 2 धावेत भर. मला वाटतं वैतागलाय कंटाळलाय. झेल सोडतात काय करू आणि त्या रागाभरातीने वाईट. धावसंख्या 31. 31 हां 2 31 ना 32 सॉरी माफ करा 32 झाला. फुलटा चेंडू आणि आता मात्र आणि हा षटकार आणि हा दाबा 54 षटकार विश्वनाथच्या बॅटीतून. विश्वास परब यांच्या बॅटीतून आणि धावसंख्या ती 38. मोठा फटका. 38 38 धावा केल्या 3 षटकामध्ये. धावसंख्येचा उच्चांक गाठलाय तो म्हणजे काव्य. आणि शेवटचं षटक बॉलच आहे मसूरकर काका. ओहो सुरेख चेंडू. प्रदीप मसूरकर सुरेख गोलंदाज. यंग ब्रिगेड. इन क्रिकेट डझंट मॅटर द एज. स्टमक अँड एज डझंट मॅटर क्रिकेट. त्याचं प्रात्यक्षिक दाखवतात ते म्हणजे मसूरकर. क्रिकेट खेळामध्ये पोट आणि वय याचा काही फरक पडत नाही. पुन्हा एकदा मसूरकरची. ओहो सुरेख गोलंदाजी करतोय आणि आता मध्ये चकवलंय आणि सुभाष सेमचे यशस्वी होतोय. सुरेख क्षेत्ररक्षण यशच्या मागे करतोय तो म्हणजे प्रशांत गर्दे आणि बाद झाला तो म्हणजे सुभाष सेमजी. धावसंख्या थोपून ठेवले थांबून ठेवली ती म्हणजे मसूरकर काका उर्फ यंग ब्रिगेड यंग मॅन. BKCचे यंग खेळाडू मसूरकर एज ऑफ 65. आणि आत्ता येतो तो म्हणजे कोण आहे बॅट्समन. कोण आहे. अरे बॅट्समन कोण आहे. प्रफुल्ल विचारे. मसूरकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकोट राजस्थान बडोदा इथे त्यांनी आपलं सहभाग दर्शवला होता. पार्टिसिपेट केलं होतं ते म्हणजे मसूरकर का. आणि तेच आता गोलंदाजी करतात. हे आपलं भाग्य आहे की मसूरकर आपण खेळतो सहभाग आपला आहे. आणि तेच मसूरकर का आता राष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू आपल्याला गोलंदाजी करतील ते म्हणजे विचारे यांना. हो सेन्सिबल क्रिकेटच्या परिभाषेत म्हणतात तो म्हणजे इट्स अ गेम ऑफ सेन्सिबल खेळ खेळला आणि विश्वाला गेला की त्याला माहिती आहे की विश्वाचा एक मोठे फटके मारेल आणि या षटकात आपला मोठी धावचा उभा देतं. प्रात्यक्षिक धाव विचारे आणि एक धाव छोटी धाव काढून विश्वाला स्ट्राईक दिलाय आणि विश्वाचा मोठा फलंदाज एक विस्फोटक फलंदाज काय करतो बघूया. आणि धाव संख्या ती म्हणजे 39 आणि हा सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. डिक्लेअर झोनमध्ये राहतो. एक धाव मिळते आणि धाव संख्या ती म्हणजे 40. सुरेख गोलंदाजी प्रदीप मसूरकरांच्या माध्यमातून. नाही मसूरकर आहे ना. मसूरकर काका श्रेष्ठ गोलंदाज या सामन्यातले सुरेख गोलंदाजी करतात. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला यॉर्कर टाकला आणि परत यांना तो काही कळाला नाही आहे. पुन्हा एकदा मसूरकर. सुरेख गोलंदाजी एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी केली आहे. एक धाव पुणे आणि सुरेश वाळमध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि आता मात्र परत आणि नाही क्षेत्ररक्षण गचाळ आणि 2 की 3 धावा भेटतात. स्कोर काय आला 43. गचाळ क्षेत्ररक्षण ओवाळांच्या माध्यमातून एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ओवाळ द मॅन फ्रॉम अचानक थ्रो मात्र कसा केला क्षेत्ररक्षण गचाळ
आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 43. शेवट या षटकातला शेवटचा चेंडू, हाणामारीचा चेंडू, शेवटचा चेंडू आणि समोर येतो विश्वास परब, एक मोठा विस्फोटक फलंदाज आणि तेवढा चतुर गोलंदाज मसरूर काका. आणि हा बाद झाला का नाही, पंचा निर्णय फेटाळलाय आणि निधाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या झाली ती 43. 44 धावांचं आव्हान ठेवले 11च्या सदस्यांनी खेळायचं ते म्हणजे प्रणय या संघाला आणि या सामना जिंकण्यासाठी. जर या सामन्यातला त्यांनी या सामन्यात जर यशस्वीचा पाठलाग केला नाही तर या सामन्यातलं त्यांचं अस्तित्व संपुष्टात येईल. हा सामना प्रणय यांना जिंकावा लागेल. LBW हा निर्णय देऊन हा निर्णय नाही आहे, हा वगळण्यात आला आहे. पंचांना विनंती आहे, LBW हा निर्णय नाही आहे, हा निर्णय या अटीतून वगळण्यात आलेला आहे. पंचांना विनंती आहे, LBW हा नियम वगळण्यात आला याची नोंद घ्यायची आहे. LBW हा प्रकार या सामन्यातून आयोजकांनी वगळण्यात आला आहे. कृपया पंचांनी मला ताबा घ्यायचा विनंती करतो. पंचांना पुढची मॅच कोणाची आहे? याचा सामना कोण आहे? याचा सामना कोण असेल? मिरके भाऊला माहिती आहे. मिरके भाऊ संध्या तुम्हाला बोलला होता, उरली कोण बघ? संध्या आणि संध्या उडवे कोणी 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 पण आहे ना, काय बसाल ओबी झाली, देवान झाली, केतकी झाली, त्याला कोण खेळले कोण? मग कृपया पंचांना विनंती, सामना तुम्ही चालू करायचा आहे. आपला वेळ फार कमी आहे, वेळेचं भान ठेवायचं आहे, वेळेचा अपयोग टाळायचा आहे आणि सामना तुम्ही चालू करायचा आहे. कृपया गेट टी गेट फिटिंग बंद करा. काव्या, काव्याचं कॅप्टन कोण आहे रे? काव्याचं कॅप्टन कोण आहे? प्रवीण आपला गेट टू गेट फिटिंग बंद करा. आपला वेळ फार कमी आहे, वेळेचं भान ठेवायचं आहे आणि सामना तुम्ही चालू करायचा आहे. वेळेचा अपयोग टाळायचा आहे. आपला वेळ फार कमी आहे. नंतर मग आपला प्रेक्षणीय सामना, प्रदर्शन सामना देखील खेळवायचा आहे. यानंतर सामना मानसी सनरायझर वर्सेस
निगेटिव्ह वालेच गेले ना सगळे पण मी किती दिले लेग बाय लेग दिले डॉट दिले दोन फुकटचे दिले मी किती दिले 7 दिले ते पण सगळे निगेटिव्ह होते माझे वाईट नंबर तर मी 5 दिले मी उधून वाईट टाकला फालतू अरे मी तर स्लो टाकले स्लो टाकूया वाईट गेले बॉल स्विंग बाहेर बाहेर रे मग जोर टाकले बेंच एकदम काढले बरं आता मार बॉल इथले पण बॉल दाखवले पण ना तू असा काढतोस ना तो बरोबर तू जास्तीच बाहेर टाकलास ना कृपया सामना चालू करायचा आहे मंचावर उपस्थित कलकुडकर साहेब इथे मोठा नेव्ही ऑफिसर कलकुडकर साहेब उपस्थित आहेत धन्यवाद कलकुडकर साहेब मी उपस्थित आला आणि आमच्या क्रावडचे शोभा वाढवले फार फार आभारी आहे अजून तिथे उपस्थित आहेत आणि आमच्या क्रावडचे शोभा वाढवते आहेत त्याबद्दल तुमचं फार फार आभारी कलकुडकर साहेब आणि मसूरकर यांचं इथे आगमन होते चांगली गुणजारी करतात कोकणचो हा कोकणचा पोरगो आमचो फार सुरेख गुणजारी करतो कोकणची माणसं साधी बोळी काळजात त्यांच्या भरली शाळी गमू माहेला जाते हो माकवा तिच्या गव्हाला कोकण दाखवा हैया हो कोकण यांका सांगू कवा की मसूर इथे आले आणि आमका त्रास देतो त्यांना सांगू कवा की थोडंसं बोलू कवा हॅलो सगळे इथे जे खेळाडू जमलेले असत लक्षात घ्यावा 50च्या वरची ही स्पर्धा ना कॉमेंट त्याला करू काशीनाथ दलवेने चांगली गोलंदाजी केली आणि आताचा सामना तो म्हणजे धावसंख्येला 44 पण या संघाला आव्हान दिलं ते म्हणजे 44 टू विन आहे सामना तो चालू करायचा आहे क्षेत्ररक्षण लावायचं आहे मल्लिक अँड कंपनी विचार कंपनी वेळेचं भान ठेवायचं आहे आपला वेळेचा अपयोग टाळायचा आहे सामना तोडी चालू करायचा आहे पंतर विनंती आहे सामना मैदान ताबा घ्या आणि सामना तोडी चालू करा अक्कू अँड कंपनी कृपया आपल्या जागेवर स्थानापन्न वापरीच बसा वाटलं ते अतिरिक्त खेळाडू मला कोण आहे पांचाळ गजा पांचाळ कृपया अतिरिक्त खेळाडू इतर टीमचे खेळाडू सॉरी माफ करा अतिरिक्त नाही सामना तो चालू करायचा आहे गेट टुगेदर गेट मीटिंग क्षेत्ररक्षण लावून घ्या वेळ फार घालवत आहे अन्यथा आपल्याला 5 रनची पेनल्टी देण्यात कृपया नोंद घ्यायची आहे आयोजकांची विनंती आहे आयोजकांच्या माहितीनुसार सूचनानुसार जर सामना तो चालू नाही केला तर तुम्हाला 5 रनची पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे आणि सामना चालू करा कृपया विनंती आहे आणि समोर खेळतो म्हणजे प्रवीण आणि प्रशांत गर्दे कप्तान प्रशांत गर्दे सुद्धा उतरतो आणि प्रवीण मात्र एक विस्फोटक फलंदाज समोर खेळतोय आणि समोर जितू मांगेला सॉरी माफ करा प्रवीण आहे जितू मांगेला आणि गोलंदाजी करतो म्हणजे आयझॅक मलिक द मॅन फ्रॉम मंत्रालय आयझॅक मलिक मॅन फ्रॉम मंत्रालय संघाचा पहिलं वैयक्तिक प्रश्न घेतोय वेळफार घेतोय मलिक कृपया सामना चालू करायचा आहे मलिक समोर बाहेर तो प्रवीण कदम एक विस्फोटक फलंदाज मोठा फलंदाज आणि त्यांना मात्र या सामन्यात हा सामना जिंकायचा आहे अन्यथा या सामन्यात त्यांचं आव्हान संपुष्टात येईल 11च्या सदस्यांनी खेळायचे आहेत 44 धावा करायच्या आहेत नाहीतर घरचा रस्ता घरी जाऊन मटण चिकन खावं लागेल याची नोंद घ्यायची आहे आणि पहिला चेंडू अवंत धावेत भर मलिकने स्वेर मारा केला आहे 1 धाव मिळते आणि पंचाने आपले हात मोकळे केले आहेत अवंत धावेत भर 1 धाव मिळते अहो पुलटा चेंडू काय जोड कळत केला नाही आहे हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि चेंडू मात्र निधाव 1 चेंडू 1 धाव मला वाटतं बॅट सडकते पावसामुळे हात एकदम हाताचा संयम सुटतोय ताबा सुटतो बॅटवरचा आणि आता तोच फटका मारू शकला नाही प्रवीण कुठेतरी ग्लोव्ज आणि कुठेतरी रुमाल वापरून खेळायला लागेल या सामन्यामध्ये खेळायचं अन्यथा ती बॅट सटकू शकते आणि कोणाला लागू शकते इजा होऊ शकते याची कृपया पर्यंत नोंद घ्यायची आहे ग्राउंड होताना ग्लोव्ज किंवा कृपया रुमाल वापरून खेळा अन्यथा इजा होऊ शकते आणि पला चेंडू चांगला डोला चेंडू हा आणि हा चेंडू जातोय आणि समोर बाहेर तो विश्वासप्रमाणे चेंडू पकडला आहे 2 धाव मात्र सगळे घेत आहेत धावसंख्येत भर धावसंख्या ती 3 2 चेंडू आणि 3 धावा पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो प्रणय संघाला
या सामना तुम्हाला जिंकावं लागेल, अन्यथा तुमचं या सामन्यातलं आव्हान संपुष्टात येईल. तुम्ही या सामन्याबाहेर फेकले जाल. 11च्या सरीसरीने खेळायचं आहे. ओहो, सुरेख चेंडू, जोरदार टाकला चेंडू, प्रवीणला कळाला नाही आहे आणि मात्र चेंडू विसावलाय तो किपरच्या हातामध्ये. निधाव चेंडू, सुरेख चेंडू टाकलाय. 3 चेंडू आणि 3 धावा. लांगीच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. लांगी किपर आहे. एक किपर कोण आहे? विचार आहे. सुरेख चांगला घ्या त्याला चेंडू आणि मोठा फटका मारलाय. इट्स अ बिग 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 शॉट. इट्स अ डबल ब्राउनचा षटकार. द मॅन फ्रॉम काव्य प्रणया, सुरेख फटका. इट्स अ बिग 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 शॉट. डबल चौन पर षटकार प्रवीणच्या बॅटीतून आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 9. चांगली सुरुवात प्रवीणच्या माध्यमातून. 4 चेंडू 9 धाब्यात चांगली सुरुवात केली आहे. 11च्या सदस्यांनी हा संघ खेळतोय, कुठेतरी आगीकुश करतोय, यश संपादन करतो तो म्हणजे प्रवीण या फटक्यावर. 44. पुन्हा एक धावांतर धावसंख्या 10. चांगली सुरुवात, चांगला पाठलाग करतो म्हणजे प्रणया संघ. 44 धावांचा पाठलाग करायचा आणि धावसंख्या झाली 10. 5 चेंडू 10 ना, 4 चेंडू 10 धावा. सुरेख प्रदान करतो म्हणजे प्रवीण. आणि पुन्हा एकदा मला मोठा फटका. मला वाटतं हा 1 रन पूर्ण झाला आहे आणि दुसरा धावा घेतोय. 2 धावा देखील मिळते आहेत. धावसंख्येत मला वाटतं झाडाला बॉल लागला आहे. एकच रन झाडाला बॉल लागला आहे. धावसंख्या 11. 5 चेंडू 11. मागडं शाळेत होते ते म्हणजे आयझॅक मलिक यांचं मॅन फ्रॉम मंत्रालय. 11 धावा कुठल्या आहेत प्रवीण यांनी 5 चेंडूमध्ये. एका धावेची भर झाली आता. 5 चेंडू 11 धावा. चांगला षटक म्हणायला लागेल प्रणया संघासाठी. ओहो, सुरेख फटका मारला परंतु हा फटका एक धाव मिळेल. डी झोमेगेल चेंडू. या सामने या ग्राउंडचं वैशिष्ट्य आहे, तुम्ही जर याच्या उजव्या बाजूला खेळाल तर तुम्हाला 1 धाव मिळेल आणि तोच फटका त्यांनी मारला आणि 1 धाव मिळाली आणि धाव संख्या ती 12. चांगली सुरुवात करतो म्हणजे प्रणया संघ. 11च्या सरासरीला खेळायचं आहे. या सामन्यात त्यांना 44 धावाचा पाठलाग करायचा आहे. हा जर पाठलाग ते करू नाही शकले तर या सामन्यातलं त्यांचं आव्हान संपुष्टात येईल. आता मात्र 18 बॉल 32 धावा. 10.5च्या सरासरीने खेळायचं आहे. 18 चेंडू आणि 32 धावा. चांगली सुरुवात प्रणयांच्या माध्यमातून करतो तो म्हणजे प्रवीण आणि जितू मांगेला. मोठे फटके मारावे लागतील. या सामन्यातलं आव्हान टिकवायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील आणि हा सामना आपल्याला खेचून घ्यावं लागेल, अन्यथा या सामन्यातलं आव्हान संपुष्टात येईल. 12 धावा झाल्यात एका षटकात. 12च्या सरासरी हा संघ खेळतोय तो म्हणजे प्रणया आणि आता समोर उभा येतो म्हणजे जितू मांगेला आणि गोलंदाज येतो म्हणजे एक चांगला गोलंदाज, चतुर गोलंदाज विश्वास परब. जो विश्वास संपादन करेल का, विश्वास संपादन करेल का पाहावं लागेल. चांगला फटका. यॉर्करने चेंडू टाकला आणि पण तो 1 धाव मात्र रोखू नाही शकले. 1 धावाची भर. धावसंख्या 13. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडू टाकला तो म्हणजे परब यांनी. तेवढा चांगला टोला जितू यांनी आणि धावसंख्या ती 13. चांगली सुरुवात, चांगलं जम बसवलं आहे पण या संघाने. बघूया काय होतं, काय घडतं, काय बिघडतं. या सामन्यातला जो निर्णय असेल त्या निर्णयामध्ये प्रणया संघाला नक्की जिंकावं लागेल. चांगला फटका मारला. 1 धाव पूर्ण. जॉन सुपरला चेंडू पकडताना आला आहे. 2 धाव मात्र स्थगिती मिळणार. 2 धावा स्थगिती पूर्ण होत्या. तिसरी धाव घेणार का? नाही. 2 धावा. जितू धावतोय आणि जितू विनाकारण धावला आणि मला वाटतं आणि प्रवीण झालं. विनाकारण प्रवीण बाद झाला. मोठा मासा घ्यायला लागला आहे. चुकीची धाव घेतली आहे आणि याचं फळ भोगतंय ते म्हणजे प्रणया संघाला. प्रवीण सारखा मोठा करून बाद झाला आहे. चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड अक्को यांचं आणि अक्कोनी मात्र चांगलं बाद केलं प्रवीणला. आता मात्र खराब सुरुवात झाली आहे ती म्हणजे प्रणया संघाची आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 15. ही धाव घ्यायची काय गरज नव्हती. एक मोठा फलंदाज, एक चांगला फलंदाज ज्यांनी दम बसवला होता, जो चांगला खेळ होता आणि धावसंख्येचा पाठलाग चांगल्या प्रकारे होता तो म्हणजे प्रवीण. तो बाद झाला. मोठा फटका बसला तो म्हणजे प्रणया संघाला. प्रशांत गडदे मात्र टेन्शनमध्ये. प्रशांत गडदे यांच्या छावणीमध्ये चल बिचल. असंतुष्ट वातावरण प्रशांत गडदे यांच्या छावणीमध्ये आणि प्रवीण मात्र परतोय. निराश होऊन पडतोय, हताश होतोय. ही धावसंख्या घ्यायला नको होती. कम्युनिकेशन गॅप, संवादावर त्रुटी, त्यामुळे हा बाद झाला. प्रवीण कदम. अक्कू मात्र हुशार, चतुर अक्कू यांनी मात्र चांगली फेकी केली आणि बाद केला. तेवढ्याच चतुर
विचाराने तो चेंडू गॅदर केला आणि धावबाद झाला तो म्हणजे प्रवीण. काही गरज नव्हती. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स आणि तो चान्स मध्ये दाखवून घेतला आणि प्रवीणला बाद केलं. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि आत्ता मात्र अवंत धावत बर. पंचाने आपले हात मोकळे केले आहेत. एक धावेची बर. अवंत धावेत बर. धाव संख्या 16 आणि समोर पाहिजे तो कट्ट्या. एक चांगला सेन्सिबल खेळ, एक स्टायलिश खेळाडू कट्ट्या. संतोष मोहिते उर्फ कट्ट्या. एक स्टायलिश खेळाडू. एक काळ त्यांनी गाजवला होता तो म्हणजे हा कट्ट्या. आणि आता मात्र त्यांनी चेंडू निधाव होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला. आडव्या बॅटीने खेळत होतो म्हणजे कट्ट्या. त्याची खेळी नाही आहे. तो एक सुरेख खेळाडू आहे. एक चांगला तंदुरुस्त खेळाडू आहे. एक टेक्निकल प्लेयर म्हणायला लागेल. 80-90च्या दशकातला तो म्हणजे खेळाडू. 19 आणि 95 दशकातला खेळाडू म्हणजे संतोष मोहिते उर्फ कट्ट्या. आणि मारला फटका. जेलबाद होतोय काय. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेणार का. आणि दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावा सगळी पूर्ण होत आहेत. आणि धावसंख्येत भर. धावसंख्येत आहे ती 18. ह्या षटकात 2 चेंडू शिल्लक आहे. चांगला पाठलाग करतात ते म्हणजे प्रणय हा संघ. चांगला सरासरी खेळतोय. अजूनही आशा पल्लवीत आहेत त्या म्हणजे प्रणय संघाच्या प्रशांत गर्दी या संघनायकाच्या. काय घडतंय काय बिघडतंय बघावं लागेल. समोर बाहेर तो कट्ट्या. ओहो पुन्हा एकदा आडवा पट्टा मारण्याचा प्रयत्न केला आहे. आडव्या बॅटीने खेळतोय आणि हा चेंडू धाव टाकतोय तो म्हणजे विश्वास परब सुरेख गोंधळ करतोय. मला संतोष मोहिते उर्फ कट्ट्याची ही फलंदाजी नाही आहे. तो एक चांगला तंत्रयुक्त खेळाडू आहे पण तो आडव्या पट्ट्याने खेळतोय आणि चेंडूमध्ये निधा होतोय. शेवटचा चेंडू या षटकातला. आणि पुन्हा एकदा मला फटका. 1 रन धाव पूर्ण. दुसरी धाव घेणार का. 2 धाव घेतात का. 2 धावाचा प्रयत्न चालू असेल नक्कीच नाही. एका धावे समाधान. आणि या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण फसला आहे. 12 बॉल 25 धावा. 12 बॉल 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. 25 धावा 12 चेंडू आणि 25 धावा. 25 धावा आणि 12 चेंडू. मोठे फटके मारावे लागेल. या सामन्यातलं आपलं आव्हान टिकवायचं असेल तर तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. नाहीतर तुमचं या सामन्यातलं आव्हान संपुष्टात येईल. 19 धाव झालेले 19. 25 धावांची गरज. 12-25. 25 धावा 12 चेंडू. नक्कीच हा सामना चुरशीचा होईल कारण ह्या सामन्यातलं आव्हान टिकवायचं तर प्रणयला मोठे फटके मारावे लागतील. समोर कट्ट्याचा खेळाडू आहे. चांगला खेळाडू आहे. एक टेक्निकल प्लेअर आहे. सामना एकतरी फिरू शकतो खेळू शकतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. तुम्ही संधी घ्या संधीचा फायदा घ्या. विजय तुमचा नक्की होईल. कृपया गेट टुगेदर डिस्कशन चर्चा विनिमय करू नका. आपली वेळ फार कमी आहे. वेळेचं बाण ठेवायचं आहे. आयोजकांकडे फार वेळ कमी आहे. अजून एक्झिबिशन सामने खेळवायचे आहेत. वेळेचा आपल्याला टाळा. सामना तो चालू. 55 विनंती आहे. सामना तो चालू करा. मैदानात ताबा घ्या. मिरके कोणाची मॅच आहे नंतर. मिरके सही आणि नाही कदम कोणाची मॅच आहे नाव काय. सुभाष सेमजे हे सर्वोत्कृष्ट गोलंदाज. त्याला समोर पाहतोय एक चांगला तंदुरुस्त खेळाडू म्हणजे तो म्हणजे संतोष मोहिते उर्फ कट्ट्या. बघूया काय होतंय. हो एक सापटी मारलेला खेळाडू आणि एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेणार वाटतं आणि दुसरी धाव घेतात का. 2 धाव पूर्ण करतात. 2 धाव पूर्ण केला. तिसरी धावाचा प्रयत्न असेल नक्कीच नाही. 2 धावांवर. आणि आता मात्र 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. 11 चेंडू 23 धावा. 23 धावा 11 चेंडू. आणि समोर पाहतो संतोष मोहिते उर्फ कट्ट्या. आणि चांगला गोलंदाज समोर पाहतो म्हणजे सुभाष मोहिते. एक चांगला चतुर गोलंदाज. आणि आता मात्र प्रयत्न फसला आहे. निधाव चेंडू होतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न फसला. चांगली गोलंदाजी. निधाव चेंडू राखतोय तो म्हणजे सुभाष.
पुन्हा एकदा चांगला हलका टाकला होता. स्लोअरवर चेंडू म्हणतात क्रिकेटमधला. या चेंडूचा वापर सर्रास सामन्यात केला जातो आणि तो चेंडू वापरला तो म्हणजे सुभाषने आणि कट्ट्यानं चेंडू काही कळाला नाही आहे. निधाव चेंडू चांगली गोलंदाजी करतो तो म्हणजे सुभाष. क्रिकेट स्लोअरवर चेंडू टाकला होता तो काय खेळता नाही आला आणि निधाव चेंडू. ओहो मोठा पडण्याचा प्रयत्न फसला आहे. मोठा फटका मारू शकला नाही आणि धावसंख्या एकच आणि धावसंख्या झाली ती 22. अजून 22 धावांची गरज. 8 चेंडू आणि 22 धावा. मोठा फटका यावंच लागेल. 2 षटकार ठोकावे लागतील. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. 8 चेंडू 22 धावा. 22 धावा 8 चेंडू. पुन्हा एकदा निधाव चेंडू टाकतोय. सूर्यग्रहण करतोय. आता मात्र या संघाला थोपून ठेवले थांबून ठेवले सुभाष यांनी आणि जवळजवळ विजयाच्या जवळ नक्कीच पोहोचला तो म्हणजे काव्या संघ. आता मात्र 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. 7 चेंडू 22 धावा. 22 धावा 7 चेंडू. कुठे थोपून ठेवले थांबून ठेवलंय सुभाष यांच्या गोलंदाजीने आणि आता मात्र अवंत स्वेअर मारा करतो सुभाष. सुभाषचं पण विचलित झालंय. फंबल झालाय तो सुभाषने आणि अवंत धावतभर 1 धाव पूर्ण केले. 21 धावांची गरज. 7 चेंडू आणि 21 धावा. मोठा फटका यावाच लागेल या चेंडूवर जर सामन्यातलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आणि त्या तुमचं या सामन्यातलं अस्तित्व संपुष्टात येईल. आणि आता मंकडकरचा प्रयत्न लिंबू फुरण्याचा प्रयत्न केला पण तो फसलाय. हुशार चतुर संतोष मोहिते उर्फ कट्ट्या. 7 चेंडू 21 धावा. ओहो पुन्हा एकदा निधाव चेंडू टाकतोय. 2 धावा मिळतात. पंचांनी मात्र 1+1 2 झाले आणि धावसंख्या झाली आहे 19 धावांची गरज. 7 चेंडू 19 धावा. कुठेतरी फंबल होतोय विचलित होतोय तो म्हणजे सुभाष आणि आता मात्र मोठा फटका आला तर सामना नक्कीच करत येईल आणि विजयाच्या नजीक पोहोचतील ते म्हणजे प्रणया संघ. मोठा फटका मारायला गेला चेंडूवर. पुन्हा एकदा आव्हान पर आणि आता मात्र धावा हवी ती म्हणजे 18. 6 चेंडू 18 धावांची गरज. कुठेतरी स्वेअर मारा करतोय. चांगली गोल करत होता परंतु आता मात्र तिथं ताबा सुटलाय. संयम सुटलाय. स्वेअर मारा करतोय. फंबल झालाय. विचलित झालाय आणि अवंत धावेत भर होते आणि आता मध्ये धावा पाहिजे त्या म्हणजे 18. 6 चेंडू आणि 18 धावा. पुन्हा एकदा नो बॉल आणि आता धावसंख्या होती ती म्हणजे 17 धावांची गरज. सलग त्यांनी 4 निधाव चेंडू टाकले. 4 सलग बॅक टू बॅक 4 गच्चा गोलंदाजी करत होतो म्हणजे सुभाष रेमजे. 17. 6 चेंडू आणि 17. हा चेंडू नो बॉल होता. जितूला तो काही संधी घेताना आली. नो बॉलला मारला असता तर 6 पण मिळाला असता तो कुठेतरी सामना चुरशी झाला असता पण 9 चेंडूला त्यांनी मात्र काहीच केलं नाही. काहीच प्रयत्न दाखवला नाही. असफल ठरला तो म्हणजे जितू मागेला आणि आता मात्र 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. 7 चेंडू धावा. या चेंडू नो बॉलवर फटका मारायला होता. जर मोठा फटका आला असता तर धावसंख्येत भर पडली असते आणि धावसंख्या चुरस निर्माण झाली असते या सामन्यामध्ये पण तो नाही. असफल ठरला जितू मागेला. 7 बॉल 17. मोठा फटका यावाच लागेल. बॉलर चेंज करू शकता. हॅलो पंचा निर्णय द्यायचा आहे. हॅलो कृपया पंच थांबायचं. थांबा एक मिनिट थांबा. एक मिनिट पंच कृपया थांबा. कृपया थांबा. पंच थांबा. कृपया सामना चालू करायचा आहे. 2 नो बॉल टाकल्यामुळे ती बॉलिंग चेंज करू शकतो. 2 बॉल भीमर टाकले होते त्यामुळे 7 बॉल 17. अजूनही 7 बॉल 17 हवे आणि आता येतो तो अनंत कदम. एक टिचकी गोलंदाज अनंत कदम आणि समोर पाहिजे तो जितू मांगेला. याचा फायदा घेतील का? मोठा फटका येईल का आणि सामन्याला केला मिळेल का? पाहावं लागेल. प्रशांत कडे मात्र
प्रेशरमध्ये टेन्शनमध्ये आणि मोठा फटका आलाय जितूच्या बॅटमधून, परंतु झेलबाद होतोय का जितू समोर पाहतो लांगी आणि लांगी सुरेश क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण लांगीच्या मधून आणि आऊट नाहीये, नो बॉल आहे, बाद नाहीये आणि एक धाव मिळते आहे. नो जो बॉल होता त्यामुळे एक धाव मिळते. धावसंख्येत भर, धावसंख्या पाहिजे झाली ती 16. आउट नाही, नो बॉल आउट आहे ना, कॅच आउट नाही. 6 बॉल. कोण आहे टीम? सनरायझर. कोण? सनरायझर मानसी सनरायझर वर्सेस राजू बनगे. 16 कृपया इथे यायचं आहे व्यासपीठावर. नितीन जंगम विनंती करतो मी, नाणेफेकाचा गोल करायचा आहे. नितीन जंगम नाणेफेकाचा गोल करून घ्यायचा आहे. आणि सामना 16 6 चेंडू 16 धावा, 16 धावा 6 चेंडू. नाणेफेकाचा गोल करून घ्यायचा आहे. आणि सामना देवांशी वर्सेस मानसी सनरायझर. देवांशी आहे तो. देवांशी कृपया इथे नाणेफेक कॉईन द्यायचे. हॅलो, साईचं नावच नाही, साईचं नाव नाही. कृपया टेस्टिंग करू नका. सामना लांगी, सामना चालू करायचा आहे. पंचांना विनंती आहे, पंचांना टेस्टिंग करून देऊ नका ना. शेवट षटक 6 चेंडू 16 धावा. आता मात्र तुमचं आव्हान टिकवायचं असेल तर मग 6 चेंडू 16 धावा लागतील, तेव्हा कुठे तुमचं आव्हान राहील. अन्यथा तुमचं या सामन्यातलं आव्हान संपुष्टात येईल. 6 चेंडू 16 धावांची गरज पण या संघाला. आणि समोर उभा गोलंदाज येतो म्हणजे एक चांगला गोलंदाज लांगी. ओ आणि चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे लांगी. निधाव चेंडू 5 चेंडू आणि 16 धावा. 5 चेंडू आणि 16 धावा. नाणेफेकाचा गोल होतो तो म्हणजे देवांशी आणि साई सनरायझर या संघात. यानंतर सामना देवांशी वर्सेस साई सनरायझर. आणि या मोठा फटका मारायचा प्रयत्न फसला आहे. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेणार का? नाही. एका धावेवर बर आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसला. आणि आता मात्र बाद. संतोष मोहिते बाद. 4 चेंडू आणि 15 नाणेफेकाचा गोल देवांशी वर्सेस साई सनरायझर या दोन संघामध्ये होतोय. राजू बंगे वर्सेस संदीप कदम. संदीप कदम नाणेफेकाचा गोल दे अंबुर्ले. नाणेफेकाचा गोल जिंकला देवांशी या संघनायकाने. आणि आता मात्र आपला निर्णय कळवायचा आहे. राजू बंगे कृपया निर्णय कळवा आपला. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. 15 धावा 4 चेंडू, 4 चेंडू आणि 15. आणि समोर येतो फलंदाज तो म्हणजे हां, एक धावेत फरक, एक धाव मिळते आहे. आणि धावसंख्या ती 30. 4 चेंडू आणि 14 धावा. 3 चेंडू आणि 14 धावा. 3 चेंडू आणि 14. मोठे 2 फटके यावं लागतील. 2 षटकात ठोकावे लागतील तर तुमचं आव्हान संपुष्टात येईल. पण या संघाला शेवटची संधी असेल. 3 चेंडू 14 धावा करायचे आहेत. अन्यथा तुमचं या सामन्यातलं आव्हान संपुष्टात येईल. आणि मोठा फटका मारला जितूच्या बॅटीतून. आणि बघूया काय होतंय. अक्कू खाली आलाय आणि जेल सुटलाय. आणि 2 धावा गेल्या होत्या. 2 धावा घेतल्या काय आणि बाद. 2 चेंडू 13 धावांची ना. 2 चेंडू 13 धावा ना. 2 चेंडू 13 धावा. 2 चेंडू 13 धावा. 13 धावा 2 चेंडू. 2 चेंडू आणि 13 धावा. 2 चेंडू 13 धावा. 13 धावा. 13 धावा 2 चेंडू. 2 चेंडू आणि 13 धावा. 2 चेंडू आणि 13 धावा. 13 धावा 2 चेंडू. जेवण चेंडू आणि 13 धावा.
या सामन्यातून पुणे संघ कायमचा बाहेर गेलाय. आव्हान संपुष्टात आलंय. सुरेख गोलंदाजी करतोय म्हणजे लांगे यांची आणि 11 धावाने पराभव होतो म्हणजे पुणे संघ आणि विजय होतो म्हणजे काव्या संघ. उपांत्य फेरीमध्ये जे पदार्पण केले ते म्हणजे काव्य संघ आणि ओवी पॅकर्स आणि काव्य या संघाने उपांत्य फेरी प्रवेश केला.